तर कशी आहे चंद्रपूरची पब्लिक, एवढी बॅग वगैरे पॅकिंग करून आज आपण अशा जागी चाललो जिथून आपल्याला 2-3 महिने सुट्टी तर काही भेटणार नाही. आता ते अशी कोणती जागा असेल जिथं आपण 2-3 महिने राहणार होतो आणि तिथं गेल्यावर आपल्याला असं काही शिकवणार होतो जे तुम्हाला आता समोर सांगतोच ना. आता जी जागा चांगली होती तिथं तर आपण पोहोचलो होतो आणि त्याबाद आपण गेलतो आता सरच्या ऑफिसमध्ये. तिथं गेल्यावर थोडं भेटलो की ना आपण गेलतो आपल्या क्लासमध्ये जे आपला मेकॅनिकचा क्लास होता. तिथं गेल्यावर तर पूर्ण गाडीचे इंजन व बहुत सारे सामान पार्ट आणि सगळं काही ठेवून होतं आणि तेच आपण पाहून आता गेलो समोर. आता येतच आता सगळं काही माहिती घेता घेता तर पूर्ण टाइमच होऊन गेला. त्याकरता आता लंच टाइम झाला. तेच आता जेवण वगैरे करायला गेलतो आम्ही. जेवण वगैरे झालं. आता इथं एक मित्र भेटून गेला, त्यासोबत आपण जात होतो आणि आपल्या रूम मध्ये गेल्यावर तर पूर्ण पोट्टे तर आता येतच होते. बरं तर रूम घेऊन पाहून झाल्यावर पप्पा पण आता गेले आणि मी आता इकडंच होतो. म्हणजे आपला क्लासमध्ये जायचं होतं, क्लासचा टाइम झाला ना. बरं तर क्लासमध्ये गेल्यावर तर आता इथलं पूर्ण सामान वगैरे काढून खालतं ठेवत. आता माहित नाही काय यासाठी वेळ. बरं तर आता सामान वगैरे तर सगळं आता ठेवून झालं तसं ना. आपण आता पूर्ण राऊंड साईड बसलो होतो आणि सरने याचे पूर्ण नावं व सगळे काही माहिती वगैरे सांगली आणि त्याबद्दल माझा फॉर्म भरायचा होता. तेच आता सर भरून देत होते. फॉर्म वगैरे भरून झाला. मध्ये गेल्यावर आपले कपडे वगैरे चेंज केलो आणि मग गेलो ग्राउंड मध्ये, कारण की आज आपला शनिवार डे होता म्हणजे कचरा साफ करायचा. बरं झालं एवढ्या ना का आपण नवीन आहोत त्याकरता आपल्याला तेवढे काही कामं वगैरे सांगत नाही आज, पण आपल्याला आता नेक्स्ट वीकले तर सांगणारच आहे. पण आता जे जुनेवाले आहेत त्यांना तर आता मस्त कामं सांगताना आम्ही आता शांतपणे इकडे बसून होतो. बरं तर आता हे दाढी आणि एवढे केस दिसतात जे कालच कटिंग केली हे तर उद्या पुरे साफ होऊन जाणार. हे तर चालतच नाही भाई, काय विषय नाही. थोडंफार ऍडजस्ट करावंच लागेल भाई काही शिकासाठी थोडंफार. बरं तर जाऊ द्यात हे सगळं आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये.